नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम आणि या उपक्रमांतर्गत सुरू असणारी 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला. तर या संवाद शृंखलेमध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे मी स्वागत करते आणि आपले मार्गदर्शक माननीय श्री तुषाबा शिंदे सर यांचे मनस्वी स्वागत. तर आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील करिअरच्या संधी या विषयावर माननीय तुषाबा शिंदे सर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर जास्त वेळ न दवडता मी थेट सरांकडेच जाते की सरांनी नेहमीच्या सत्राप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. ओव्हर टू यू सर. थँक्यू. आपलं सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मागच्या सत्राच्या वेळेस बऱ्याचशा क्वेरीज आल्या होत्या आणि ईमेलवरती आणि त्या संदर्भात नंतर आपण ठरवलं की ह्यावेळेस आपण युनायटेड नेशन आणि इंटरनॅशनल करिअरवरती आपण पुन्हा फोकस करूया. आणि दिस इज अ काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी ज्यांना ग्लोबल लेवलला काम करायची इच्छा आहे, ज्यांना असं काही काम करून दाखवायचे की जेणेकरून त्याचा इम्पॅक्ट हा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल. तर दीज आर द काइंड ऑफ बेस्ट ऑपॉर्च्युनिटीज. बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपल्या सर्वांना असं वाटतं की मला इंटरनॅशनल लेवलला काम करायचंय पण माझ्याकडं गायडन्स नाहीये किंवा माझ्याकडे नेटवर्क नाही, माझ्याकडं इंग्लिशचं नॉलेज नाही, माझी पर्सनॅलिटी तशी नाहीये. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, करिअर कट्ट्याच्या माध्यमातून मला सुद्धा एक छान ऑपॉर्च्युनिटी भेटते की जे मी आजपर्यंत बघत आलोय ते सगळ्यांना सांगण्याचं किंवा सगळ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न होतोय. आणि दिस इज अ काइंड ऑफ सच अ थिंग विच नीड टू नो ऑल पीपल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, पहिल्यांदा एक मनातली भीती काढून टाका की की तुम्हाला खूप काही लागतं. असं काही नाही मित्रांनो. पहिली तुम्हाला एक सर्वात मोठी गोष्ट लागते, तुमची चिकाटी. तुम्हाला सतत करायला पाहिजे. आज तुम्हाला भेटलं, अपयश आलं, ठीक आहे. उद्या अपयश आलं, ठीक आहे. मला करायचं. तुम्हाला आज भेटले, समजा तुम्हाला उद्या तुम्हाला खूप मोठं, तुम्हाला गृहीत धरा तुम्हाला राजदूत बनायचंय किंवा तुम्हाला गृहीत धरा तुम्हाला लंडनमध्ये काम करायचंय, गृहीत धरा तुम्हाला गुगलमध्ये काम करा, असे तुमचे स्वप्न आहेत. ओके, डोंट वरी. महत्वाचा मुद्दा काय की तुम्हाला आज जे भेटले, तुम्हाला आज कारकूनचा जॉब भेटलाय, करा. तुम्हाला जर उद्या काहीतरी तुम्ही काहीतरी डेप्युटी कलेक्टर झालात, करा. उद्या तुम्हाला दुसरं काही भेटलं, करा. पण त्याला तुमचं जे एम आहे त्याला सोडू नका. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा महत्वाचा काय, अरे मला काही येत नाही. म्हणजे टुडे वी आर टॉकिंग नॉट ओनली टू द स्टुडंट, आय एम टॉकिंग टू the officers or the mid-career people who have joined today, because they are also joined here, because these are the kind of thing which people don't know. लोकांना माहिती नाही, त्यामुळे ते सुद्धा जॉईन झालेले आहेत. तर एक लक्षात घ्या, दोज गाईज हु हॅव बीन डुईंग जॉब, दे हॅव ऑल्सो द ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे तुम्ही आज जर जॉब करत असाल, कुणी आता घरी जर त्याचं वय 30 वर्ष आहे, त्याला अनुभव छोट्या गोष्टीचा आहे, ही कॅन ऑल्सो अप्लाय. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला असं वाटतं की मला इंग्लिश जमत नाही. काही नाहीये. मी अशा लोकांना भेटलोय ज्यांना इंग्लिश येत नाही, ज्यांना स्वतःची भाषा सुद्धा येत नाही, अँड दे स्टील ऑन द गुड पोस्ट. महत्वाची पुढची गोष्ट काय माहित आहे का, महत्वाचं आहे की तुमची चिकाटी. तुम्हाला सगळ्यात महत्वाचा गुण तुम्हाला आजच्या घडीला मला जे सांगावं वाटतोय की तुम्हाला सोडायचं नाही. जे एम तुमचं आहे, मेहनत करा. आज घरी जरा की तुम्हाला असं वाटत असेल की मला कलेक्टर बनायचं. कलेक्टर बनण्यासाठी युपीएससी एक मार्ग आहे, नंतर एमपीएससी मधनं डेप्युटी कलेक्टर. काही नाही, तुम्ही त्याच्यानंतर सेक्शन ऑफिसर जरी असाल, तुम्ही बीडीओ जरी असाल, तहसीलदार जरी असाल, तुम्ही कलेक्टर बनू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्या दिवसापासून तुमचं टार्गेट बनलं पाहिजे. पहिल्या दिवसापासून मला आता पटापट प्रमोशन घ्यायचं, आय हॅव टू टेक द फास्ट प्रमोशन, आय हॅव टू डू द एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क, बाय दॅट वे द सिनियर ऑफिशियल कॅन चूज यू. आर यू गेटिंग माय पॉइंट? की तुमच्या गोल, महत्वाचा मुद्दा आहे की तुमचं महत्वाचं स्वतःचं स्वप्न बघण्याची जी इच्छा आहे ती छोटी होऊ देऊ नका, त्याला मोठं करा. तुम्ही कसे दिसता, तुम्हाला काय येतं, तुम्ही काय आहे, काही नाही. सगळ्यात महत्वाचा गुण मी जे तुम्हाला म्हणतोय, दॅट इज द हार्डवर्क. 24 घंटे काम करण्याची तयारी असेल, मेहनत करण्याची तयारी, काही नाही. तर मित्रांनो, आज आपण मुद्द्याला आपण येतोय. तर मी आता पहिल्यांदा आय स्टार्ट विथ द आवर पीपीटी हिअर. मग आपण त्यानुसार वी विल गो अहेड. मला जे महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी हे केलेला आहे की यू पीपल
डोंट वेट फॉर एनिथिंग. जे तुमच्याकडे आहे, बी हॅपी अँड फोकस ऑन व्हॉट यू लाईक टू अचीव इट. आणि मागे आपण बोलत असताना एक हे केलं आपण ह्या मुद्द्याकडे जाताना. मित्रांनो, आजच्या याच्यामध्ये बरेचसे मित्र कंपनी असेल की जी की अरे आम्हाला तिकडे जायचं नाहीये, मग मी का तयार? तर मी तुम्हाला मागच्या याच्या वेळेस सुद्धा हे बोललेलं की यू शुड हॅव द प्लॅन बी आणि सी. माझी इच्छा आहे तुम्हाला प्लॅन बी आणि सी कडे बघायची गरज पडू नये. ओके. तर you can consider this is a plan B for your career. The student which are doing preparation, they can think about this is a plan B. की बाबा माझं झालं नाही तर मला ह्या एक पॉइंट कडे. आणि व्हेन यू अप्लाय फॉर द दिस काइंड ऑफ पोस्ट, तर असं नाही की तुम्ही आज अप्लाय केलं आणि तुम्हाला 2 महिन्यात 4 महिन्यात होते. इट टेक्स 1 year 2 year ऑल्सो. इट टेक्स मोर टाइम ऑल्सो. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, दोज स्टुडंट्स विच आर प्रिपेरिंग दे कॅन थिंक अबाउट दिस इज अ प्लॅन बी. ओके मित्रांनो. नाव कमिंग टू द पॉइंट, आपण आपल्या सगळ्यांना एक लक्षात घ्या की मित्रांना ज्यांना याच्यामध्ये खूप इच्छा आहे, मार्क आउट द काय काय गोष्टी गरजेच्या आहेत. तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्ही चॅटबॉट मध्ये टाकत चला. तुम्ही मेल माझा दिलेलाच आहे तुमच्याकडे, और यू कॅन इफ रिक्वायर्ड आय विल अगेन पुटअप. तुम्ही त्याच्यातही पुटअप करू शकता. आणि आजच्या घडीला जी मित्र कंपनी जी आहेत, बाकीची ऑफिसर रँक आहे किंवा बाकीचे मिड करिअर पीपल आहेत, दे कॅन पुट अप ऑल्सो क्वेश्चन. तर वी विल स्टार्ट नाउ. दिस इज अवर पीपीटी फॉर द बिगिनर ॲज वेल एज द मिड करिअर पीपल हु आर वर्किंग इन द गव्हर्नमेंट और कॉर्पोरेट ऑल्सो. जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मी सगळ्यांना सांगत असतो, जेणेकरून की यू आर इन द व्हेन एव्हर यू वॉन्ट टू बी इन अ इंटरनॅशनल लेवल, इट डज नॉट मीन दॅट की तुम्ही त्या, पण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीकडे बघता, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही लर्न करत राहता. यू इम्प्रूव्ह युअर पर्सनॅलिटी, यू इम्प्रूव्ह युअर ग्रूम युअर पर्सनॅलिटी, यू इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल, इम्प्रूव्ह युअर कॉन्फिडन्स. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला ह्या गोष्टीच्या नॉलेजने तुमच्याकडे जे व्हिजन आहे, इट गेट्स ब्रॉडन. दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. आणि मित्रांनो, एक तुम्हाला मी जसं आपण याच्याकडे जाताना, तर आपल्याकडे काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि कुठे कुठे आहेत. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला मी पहिल्यांदा ही स्लाइड ठेवलेली आहे की आपल्याला इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटी कुठे कुठे अवेलेबल आहे. हे तुम्ही लिहून ठेवा की ह्या गोष्टी कुठे अवेलेबल. जेव्हा मी मागेही तुम्हाला सांगताना एक गोष्ट सांगतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की मी मागेही एक माझी छोटीशी स्टोरी सांगितली होती की की मला जेव्हा स्वतःला अम्बॅसेडर बनायचं होतं, राजदूत, तर मला राजदूत म्हणजे मला आय वॉन्ट टू वर्क इन द वॉन्टेड टू वर्क इन द युनायटेड नेशन. आणि त्यासाठी मला काय वाटलं स्वतःला की युपीएससी करून जातं, पण मला युपीएससी झाल्यावर कळलं की याची ही एंट्रीच नव्हती. ओके. याच्यासाठी एक वेगळा मार्ग होता, दॅट इज द इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन, किंवा हे जे युएनच्या वेबसाईटवरती जाऊन तिथं अप्लाय करून तुम्ही करू शकता. जेव्हा मला कळलं तर दॅट वॉज अ लॉस फॉर द 10-12 year. यू कॅन अंडरस्टँड, इमेजिन. आणि ह्या ज्या गोष्टी आज मी तुम्हाला पुढे मांडतोय, inspira.un.org, करिअर युएन, ह्या ज्या गोष्टी मला आता आता कळल्यात मागच्या 4-5 वर्षामध्ये, आफ्टर 15 year. तर ह्या गोष्टी मी पुढच्या पुढे तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करतोय की दीज आर द वेबसाईट व्हेर यू गेट ऑल काइंड ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द युनायटेड नेशन, वर्ल्ड बँक, ILO, WHO, इंटरनॅशनल फूड ऑर्गनायझेशन. These are all vacancies of all these organization are get available here. Okay मित्रांनो. तर these are the website, you please note down it and you start with the looking after it. Doesn't matter you are preparing for the other exam, but you can make it. This is a kind of plan B. Those who are interested but not confident, and those people who are confident and they have decided for the international organization, please go on and start working on it. And this is the work we are going to do for the next 2-3 sessions, ज्याच्यावरती तुम्हाला मी सांगेल कसं अप्लाय करायचंय, काय करायचं आहे, कुठं चुका होतात, काय काय करायला पाहिजे, अँड हाऊ द अपॉर्च्युनिटीज आर सो पॉझिटिव्ह अँड हाऊ इट विल बी इम्पॅक्टफुल. तर मित्रांनो, वरच्या ज्या बघितलं असेल इन्स्पायरा, याच्यावरती तुम्हाला ह्या कुठल्याही वेबसाईटवरती यू डोंट नीड टू पे मनी.
तुम्हाला कुठेही गेलं, कोणी म्हटलं की याचं काय, तुम्हाला ₹1 सुद्धा पे करा. दिस इज द फ्री ह्युमन रिसोर्स वेबसाईट. पहिला मुद्दा. कोणी तुम्हाला म्हणत असेल याच्यामध्ये इन्फ्लुअन्स करत असेल, डोंट नीड टू बी इन इन्फ्लुअन्स और एनीबडी डिमांड इज देअर, नो नीड. युनायटेड नेशन इज ऑलवेज ऑन द प्रोव्हाइड द फ्री ऑल काइंड ऑफ थिंग्स ऑन द ऑनलाईन. ओके मित्रांनो. सेकंड थिंग, इम्पॅक्ट पूल आहे. दिस इज मला रिसेंटली मला हे कळलं म्हणून मी हे पॉइंट टाकलेला आहे. त्याच्यानंतर जे खाली वेबसाईट आहेत, काय काय कुठल्या कुठे जॉब्स आहेत, ते मी तुम्हाला इथं सांगितलं. तर यू कॅन राईट डाऊन इट अँड आय विल शेअर दिस पीपीटी इन द सोशल मीडिया. नाउ पॉइंट इज दॅट व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटी. आता खरी मजा सुरुवात होते की आपल्याला काय काय. दिस इज थिंग की की the young people who are not having experience, or those people who have the mid career experience, or those people who have the expertise, त्या सगळ्यांसाठी these are the all available jobs are here. मित्रांनो, पहिली गोष्ट अशी आहे की सगळ्यांना एक सांगावं असं वाटतं, एव्हरीबडी हॅव द चान्स टू अपियर फॉर द एक्झामिनेशन. सपोज यू आर अप्लाइंग फॉर द, सपोज यू आर इन द सेकंड इयर, यू कॅन अप्लाय इन द व्हॉलेंटियर ग्रुप or internship. Okay, if you are in the graduate, you can apply for the young professional program. If you are having the 10 year of experience, you can apply for the deputation job. If you are having the government job, still you want to contribute for the international organization, you can join as a consultant without leaving your job. ओके. ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही, ह्या गोष्टी कुठे अवेलेबल नसतात. ओके. नाउ कमिंग वन बाय वन, आय वुड लाईक टू शेअर. 7-8 लोक जॉईन वेटिंग रूम वरती आहे. आय थिंक दे आर ट्राइंग टू जॉईन बट दे कुड नॉट. प्लीज सी इट. ओके. हो सर. मित्रांनो, नाऊ दे आर द अपॉर्च्युनिटीज. खूप एक एक याच्यामध्ये जेवढे काय आहेत, एक एक पॉइंट हा त्याच्यावरती 2 तास लागू शकतात. त्याच्यामध्ये आपण याला समराईज करण्याचा प्रयत्न करतोय, किंवा जेव्हा केव्हा येईल त्यावेळेस आपण याला हे करूया. तर मित्रांनो, यंग प्रोफेशनल प्रोग्राम, दिस इज लाईक भारतामध्ये जे कलेक्टर पोस्ट असतात, जे यंग लेवलला 21व्या वर्षी तुम्ही बनता, तशा टाईपची ही इंटरनॅशनल लेवलला ही परीक्षा होते. आणि इट कंडक्टेड बाय द इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन. आणि त्याच्यामध्ये 21 इयर टू 32 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पूर्ण जगातनं 193 देशामधनं याला अप्लाय केलेलं जातं. आणि व्हॅकन्सी खूप कमी असतात. वन्स यू स्टार्ट, you can start your salary from 1 crore plus, and you become the international diplomat. Your posting get in the various countries at a higher level, mitra. Okay. Now second is the deputation job. Deputation is like a short term contract, like a 1 year, 2 year, 3 year, 5 year. Okay. Suppose I am doing this job, presently I am working in a government as a director, so I can apply on the deputation for 1 year, 2, 3 year, 5 year, or it go on contract on extension. ऍज पर युअर एक्सपर्टाईज यू कॅन अप्लाय. मित्रांनो, असं वाटत असेल बऱ्याच जणांना की बऱ्याच जणांना असं जाणवतं की माझ्याकडे काय एक्सपर्टाईज आहे. मित्रांनो, तुम्हाला ड्रायव्हर पासनं, क्लर्क पासनं, तुमच्या कन्सल्टंट पर्यंत, किंवा तुमच्या प्रत्येक लेवलच्या लोकांची ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, युनायटेड नेशन मध्ये गरज असते. पण लोकांना माहिती नसतं. यू हॅव द व्हेरी हाय स्टँडर्ड ऑफ वर्किंग, हाय स्टँडर्ड ऑफ environment of and culture of working is there. So that is a kind of thing. Suppose if you are interested, suppose for example I tell you, last time I gone for in another state, Bihar, त्याच्या अगोदर मी ओडिसाला गेलो होतो. And one of my friend I met, he is in the some, I don't tell more extra, but concisely I just tell. So he is in the other job where he was not confident, and he was not interested continue. Then I told him about, yeah, why not you apply for this kind of website and all that, and you have the good experience in the administration for around 15 years. He was so happy ki अरे nobody was we don't know about, मतलब these things are not known in the administration or people, and people don't tell, or people don't, once they know they don't apply. तर याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप गरज असते. तर त्याला सांगितलं बाबा यू कॅन अप्लाय. तर मित्रांनो, ग्रुप सी यासाठी पण महत्वाचा मुद्दा आहे, यू हॅव टू मेंटेन कन्सिस्टन्सी, यू हॅव टू अप्लाय, यू हॅव टू ग्रूम युअर पर्सनॅलिटी, यू हॅव टू ग्रूम युअर व्हॉट यू कॅन से your CV. You have to build up your CV. Okay. And many time what happen, people used to say कि here
पण मित्रांनो एक लक्षात घ्या, तुम्ही प्रिपरेशन करत असताना जरी तुम्ही हे केलं, ऑटोमॅटिकली बिल्ड अप युअर पर्सनॅलिटी ऑल्सो. दॅट इज ऑल्सो वन. थर्ड आहे मित्रांनो कन्सल्टंट. कन्सल्टंट नंतर खाली एक रिसोर्स पर्सन म्हणून बघितलं असेल चौथ्या नंबरचं. इन दिस थिंग व्हॉट हॅपन, you don't need to go and join there. While working in your job, you can go for the few days while taking the leave, and you can contribute through your expertise. तुमचे एक्सपर्टाईज त्याला तुम्ही देऊ शकता, त्याला कन्सल्टंट म्हणतात. मित्रांनो हे कोणालाच माहिती नाही, खूप हाय लेवल, जसं IIM चे ग्रॅज्युएट असतात किंवा ज्यांनी ऑक्सफर्ड हार्वर्ड मध्ये काम केलंय, जेव्हा गुगलमध्ये काम केलं आणि त्यांनी नोकरी सोडली आणि त्यांनी फ्रीलान्सिंग करतात. बरेच जण ऐकतं बघा, मी आता रिटायर झालो, आठवतं? बरेच जण म्हणतात मग ऍट द एज ऑफ 45 रिटायर झालं. ते 45 रिटायर होतात, नंतर हे कन्सल्टन्सी करतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर हे काही नसतं, म्हणजे ह्या वन्स यू डेव्हलप युअर credibility in the market, you have get your own name and fame. तर that fame name go on. तर मित्रांनो, that is a thing you need to maintain it. तर once you develop, आणि there is a specific websites are there for the each organization. For example, being in consultant in the Asian Development Bank, then you have to apply for the specific different website. Either you want to go for the World Bank consultant or you want to go for the Melinda Gates Foundation. तुम्हाला बिलीव्ह नाही करणार, मी नंतर आता तुम्हाला हळूहळू सांगणार आहे त्या विषयावरती, की NGO जे आहे, आपण म्हणतो ज्याला नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल लेवलला $200 बिलियन मार्केट आहे मित्रांनो. आणि तुम्ही NGO मध्ये जरी अप्लाय केला, आज तुम्ही बघितलं असेल मिलिंदा गेट्स फाउंडेशन, बिल गेट्स फाउंडेशन, ह्या फाउंडेशन तुम्हाला 50 लाखाचं, 60 लाखाचं, 1 करोडचं पॅकेज देतात. आणि दॅट टू इन द कॅपिटल सिटीज ऑफ द वर्ल्ड, डिफरंट डिफरंट नेशन्स, कंट्रीज. ते ह्या गोष्टी आहेत. नंतर मित्रांनो व्हॅलेंटाईन म्हणजे काय, आता मी काम करतोय किंवा तुम्ही मित्रांनो शिकताय, तर यू वॉन्ट टू वर्क इन द इंटरनॅशनल, UN आहे म्हणा, सार्क फाउंडेशन तुम्ही ऐकलं असेल, की तुम्ही SCO, शांघाय कॉर्पोरेशन, ह्या ऑर्गनायझेशन आहे. आताच शॉर्टली साऊथ एशियन कंट्रीजने न्यू डेव्हलपमेंट बँक इश्यू केलेला आहे. तुम्ही ह्या प्रत्येक कंट्रीमध्ये किंवा ह्या ऑर्गनायझेशन मध्ये व्हॅलेंटियर्स म्हणून जाऊ शकता. बेंग इन व्हॅलेंटियर यू गेट अ डॉलर पेमेंट. नंतरची कॅटेगरी आहे इंटर्नशिप. तुम्हाला इंटर्नशिप मध्ये यू डोंट गेट अ पेमेंट, बट यू गेट अ गुड एक्सपोजर. मित्रांनो, जे कोणी आता तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, इव्हन मी म्हणतो तुम्ही तुमच्याकडे 15 दिवस असतील आणि वर्षात तुम्ही UPSC MPSC तयारी करता, 10-15 दिवस असतील. तुम्ही दिल्लीमध्ये, जे कोणी मित्र दिल्लीमध्ये असतील आणि त्यांना जर 10 दिवसाची जी इंटर्नशिप करायला भेटली, 15 दिवसाची, महिन्याची, मित्रांनो, युअर पर्सनॅलिटी गेट चेंज अँड यू हॅव गेट अ गुड काइंड ऑफ व्हॉट यू से एनरिचमेंट इन युअर CV. बायोडाटा तुमचा खूप स्ट्रॉंग होतो. जर तुम्ही एक व्हॅलेंटियर्स म्हणून तुम्ही कुठे काम केलेलं असेल, तर यू गेट अ गुड काइंड ऑफ रेप्युटेशन आणि त्याचा एक खूप मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. ओके मित्रांनो, एकच मित्र जस्ट. ओके, नाउ कमिंग टू द पॉइंट ऑफ युनायटेड नेशन. आज आपण आता स्टार्ट करूया युनायटेड नेशन, की काय काय आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत ह्या ठिकाणी. एकच मिनिट मित्रांनो, जस्ट अ मिनिट. येस मित्रांनो, हा मला सांगायचं याच्यामध्ये एक गोष्ट होती ह्या ठिकाणी, की सगळ्यात मोठं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये जे मार्केट असेल आणि ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त गव्हर्नमेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असेल, ते आहे युनायटेड नेशन. त्या युनायटेड नेशन मध्ये 1945 साली, जेव्हा आफ्टर सेकंड वर्ल्ड वॉर झाल्यानंतर युनायटेड नेशनची स्टॅब्लिशमेंट केली. दॅट इज द मेन पर्पज होतं, की पूर्ण जगामध्ये शांतता व्हावी, जगामध्ये मैत्रीचं वातावरण राहावं, शांती राहावी, आणि डिफरंट डिफरंट देशामध्ये व्हॅरियस काइंड ऑफ तुम्हाला मैत्रीचं वातावरण हवं, ट्रेड डेव्हलपमेंट हवं आणि सगळ्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढावं. दॅट वॉज द विथ मिशन युनायटेड नेशन स्टॅब्लिश. आता ह्या युनायटेड नेशन मध्ये आपल्याकडे काय काय गोष्टी अवेलेबल आहेत, काय काय गोष्टी, याचे तुम्हाला एक जस्ट मी
तुम्हाला एक थोडं ब्रीफ देतो, जेणेकरून यू गेट अ मोटिवेशन व्हाय शुड वी अप्लाय फॉर द युनायटेड नेशन. ओके मित्रांनो. हा मित्रांनो, तुम्हाला जर काही क्वेश्चन आले तर मी तुम्ही चॅटबॉट मध्ये टाकत चला. इट डझंट मॅटर की युएनचे क्वेश्चन असतील, तुम्ही बाकीचे क्वेश्चन जे मागे राहिले ते सुद्धा टाकू शकता. ओके. तर इट स्टॅब्लिश कमिंग टू द युनायटेड नेशन इस्टॅब्लिश इन द 1948 24 ऑक्टोबर. जी लँड सुद्धा आहे ना ती एका ग्रस्थाने ती डोनेट केली होती. दॅट वॉज सच अ काइंड ऑफ थिंग. मित्रांनो, पूर्ण जगामध्ये युनायटेड नेशन मध्ये 45,000 स्टाफ आहे. आणि दीज आर अराउंड द फ्रॉम द ऑल 193 प्लस कंट्रीज, प्रत्येक देशामध्ये. आणि ज्या देशाचं प्रतिनिधित्व कमी आहे त्याला ते प्रेफरन्स देतात व्हाईल गेटिंग अ ऑफिसर फ्रॉम द थ्रू इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन. ओके मित्रांनो. महत्वाचा मुद्दा आहे, युनायटेड नेशनची सॅलरी येते ती टॅक्स फ्री असते. आता फॉर एक्झाम्पल भारतामध्ये कोणाची सॅलरी 1 कोटी असेल, त्याचं अल्टिमेटली 30 लाख रुपये त्याचे टॅक्समध्ये जातात. तर युएन मध्ये जी सॅलरी भेटते तुम्हाला जी आहे, दॅट गोज विदाउट टॅक्स. आणि सॅलरी नॉर्मली स्टार्ट होते $20,000 पासून. $20,000 म्हणजे इट्स अराउंड 20 लाख म्हणा, असं म्हणून चला. आणि $2,20,000 जे डॉलर आहे, दॅट इज द सॅलरी फॉर द डायरेक्टर रँक अँड अबव्ह रँक ऑफिशियल इन द युनायटेड नेशन. ओके मित्रांनो, आपण जसं मागे बोललोय की आता आपण बऱ्याचशा वेळेस असं होतं की बाबा, की माझ्याकडे काय एक्सपर्टाईज आहे आणि मी कुठं मी अप्लाय करायला पाहिजे. ओके. तर आपल्या एक्सपर्टाईज मध्ये कुठं अप्लिकेबल आहे हे तुम्हाला मला इथे सांगण्याचा एक प्रयत्न राहील इथे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की फॉर एक्झाम्पल आता तुम्ही डॉक्टर आहात, गृहीत धरा. डॉक्टर आहे तर नॅचरली यू गेट अन ऑपॉर्च्युनिटी इन द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. इफ यू आर हॅव्हिंग द ॲग्रिकल्चरचं बॅकग्राऊंड, इफ यू हॅव द ॲग्रिकल्चरचं, तर यू कॅन गो फॉर द फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. तुम्ही ह्युमन रिसोर्स मध्ये असाल तर इन अन ऑल ऑर्गनायझेशन यू गेट अन ऑपॉर्च्युनिटी अँड HR एक्सपर्ट. ओके. नॉर्मली HR एक्सपर्टचे जॉब हे आपल्याला अवेलेबल राहतात हेडक्वार्टरमध्ये. ओके. काही लोक असतील गरीब आता फार्मा सेक्टरचे असतील, दे कॅन अप्लाय फॉर दी WHO. पण मित्रांनो, बऱ्याचशा असं होतं की यू हॅव द गुड नॉलेज इन द ट्रेड रिलेटेड इश्यू. तर तुम्ही तुम्ही ह्या अशा वेळेस तुम्ही युएन डेव्हलपमेंट प्रोग्राम, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ह्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघाल पहिलं जे आहे WHO, दॅट इज अ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. UNDPचं युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. युनेस्को हे एज्युकेशन अँड सायंटिफिक कल्चर ऑर्गनायझेशन म्हणतो, युनेस्को. ICJ मध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. ह्या ठिकाणी ज्यांचं लॉ बॅकग्राऊंड आहे दे कॅन अप्लाय. ओके. युनिसेफचं युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड. खाली तुम्ही बघाल ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, UN AIDS, UNSCR हाय कमिशन फॉर रिफ्युजी, फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, FAO बघाल, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये जे काही आपलं भारतामध्ये जे एअरपोर्ट आहे, त्यांचं जे देशामधलं सिव्हिल एव्हिएशन आहे त्याला ते कंट्रोल करतात. वर्ल्ड फूड प्रोग्राम. बऱ्याचशा वेळेस कन्फ्युजन होतं की ह्या ठिकाणी. मित्रांनो, पूर्ण जगामध्ये असं नाही की प्रत्येक ठिकाणी शांतता आहे, प्रत्येकाला खायला आहे. कोणाकडे खायला नसतं किंवा अनरेस्ट असेल, भांडणं होत असतील, अशा वेळेस ही लोक फ्री फूड सप्लाय करतात त्या ठिकाणी. नंतर तुम्ही बघाल इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन, UNFPA फंड फॉर पॉप्युलेशन ऍक्टिव्हिटीज, UNOPS ऑफिस फॉर प्रोजेक्ट सर्व्हिस, इंटरनॅशनल ट्रेड सेंटर, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, ITLS बघा, इंटरनॅशनल ट्रायब्युनल लॉस. ओके. अशा ह्या एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत. तर अकॉर्डिंग टू युअर एक्सपर्टाईज, युअर बॅकग्राऊंड, युअर इंटरेस्ट, यू कॅन मेक अ अप्लिकेशन फॉर द पोस्ट. ओके मित्रांनो. नाऊ पॉइंट इज दॅट, गृहीत धरा आता यू आर न्यू. आता मित्रांनो, कमिंग टू द पॉइंट की आज तुम्ही सगळे मित्र तुम्ही आहात आणि तुम्हाला खूप नाव, यू आर ग्रॅज्युएट आहात किंवा तुम्ही शिकताय. आता गृहीत धरा, मला सगळ्यांना एकच गोष्ट सांगेल, दोज पीपल हु आर स्टडिंग इन द फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, आय टेल यू, यू आर द मोस्ट लकी फिल्म. का? की तुम्हाला कोणाला वाटत असेल की मला जॉईन करायचं आहे, यू हॅव द 2-3 year टू मेक अ प्रिपरेशन, टू मेक अ प्लॅनिंग, टू मेक अ your foundation, to learn your personality.
तर हा खूप मोठा फायदा होतो मित्रांनो. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो, की मी जसं मेडिकलला गेलो, तर मला माझं फिक्स होतं, की मला डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर बनलोय आणि मला UPSC करायची. तर माझ्याकडे प्रॉपर 5 वर्ष होते माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायला, इंग्लिश बोलायला, तुमचं अभ्यास करायला, तुमचं प्रॉपर फाउंडिंग वर्क करायला. कारण माझ्याकडे 5 वर्ष आहे. गरजदार मला आता मेडिकल झालं आणि त्याच्यानंतर मी विचार केला मला UPSC करायची. तर स्टार्टिंग पॉइंट स्टार्ट फ्रॉम देअर. तर मित्रांनो, तुमच्याकडे you are in first, second. I feel you are the most lucky fellow. Make a plan, make a workflow, make a foundation. If you don't have anything, ask the people. आता मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं, आजही मला बऱ्याच वेळा ज्या गोष्टी मलाही माहिती नसतात, मलाही गायडन्सची गरज असते. तर मित्रांनो, कोणी गायडन्स देत नाही लवकर, कोणी सांगत नाही. कारण प्रत्येकाला कारण प्रत्येक जण हा कॉम्पिटिशन मध्ये आहे. प्रत्येकाला वाटतं की मी कोणाला का सांगू, मी कोणाला का गाईड करू, याला का मोठं करू. दिस इज अ काइंड ऑफ मेंटॅलिटी इन द वर्ल्ड ऑल्सो. दिस इज व्हॉट एव्हर आय एम टेलिंग यू, इट इज अ रिअल फॅक्ट आय एम टेलिंग. पण काहीतरी 100 2 लोक छान भेटतात, जी लोक मदत करायला तयार असतात. तुम्हाला त्या लोकांना भेटायचंय, त्या लोकांना बोलायचं, त्या लोकांसोबत मैत्री करायची. आता तुम्हाला ते काही येऊन स्वतः तर सांगणार नाहीये. ओके. ओके. मग अशा वेळेस तुम्हाला सगळ्यांना भेटायचं. काही लोक तुम्हाला झिडकारतील, काही लोक तुम्हाला म्हणतील पळ इथून म्हणतील. पण काही लोक तुम्हाला छान भेटणार. त्या लोकांसोबत गाईडन्स राहा, त्या लोकांसोबत बोला. ओके. तर हा एक फायदा आहे. मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही भारतामध्ये आहात. आता एक आय एम इंटरनॅशनल फाउंडेशन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. वर्ल्ड बँकची संस्था. तिचं एक सेंटर मुंबईला आहे आणि मोस्ट ऑफ सगळ्या जे एजन्सी मी तुम्हाला बोलले त्याचं सेंटर दिल्लीमध्ये आहे. मित्रांनो, जर तुम्ही यू आर ग्रॅज्युएट, यू हॅव द गुड एक्सपिरियन्स, यू कॅन अप्लाय डायरेक्ट. बऱ्याचशा वेळेस मला मित्र कंपनी म्हणते, सर आम्हाला देश सोडावा लागेल, किंवा कोणी म्हणतं मला दिल्ली. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मोठं बनायचं असेल ना, यू कॅनॉट बी देअर. ओके. तुम्हाला बाहेर पडावं लागेल. आणि एक लक्षात घ्या, जो कोणी व्यक्ती आपल्या गावात राहतो, आपल्या शहरात राहतो, शहर सोडत नाही, त्याची प्रगती होत नाही. तुम्हाला प्रगती करायची असेल, मोठं बनायचं असेल, डेफिनेटली यू शुड ट्राय हार्ड आणि यू शुड मेक युअर माइंड मूव्ह फ्रॉम युअर लोकॅलिटी. एक शाप आहे सगळ्यांनाच. जी कोणी व्यक्ती एक शाप आहे सगळ्यांनी बघितलेला आहे. जी कोणी व्यक्ती आपल्याच लोकल ठिकाणी राहते, ती लोक प्रगती नाही करू शकत. ओके. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. दिस इज अ काइंड. आणि तुम्हाला प्रगती करायची, डेफिनेटली बाहेर निघा, त्याच्यात काही विचार करू नका. जेवढी मोठी स्वप्न तेवढं बाहेर निघा. आणि एक लक्षात घ्या, जेवढा व्यक्ती लांब जातो तेवढी व्यक्ती जास्त मेहनत करते. त्याच्यामुळे मित्रांनो, ऑलवेज बाहेर पडा. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही आज आपण पुन्हा मुंबई ठिकाणी जी काही माणसं बाहेरच्या राज्यातनं येतात, दिल्ली, बिहार, UP, राजस्थान किंवा केरळ असेल, तामिळनाडू असेल, महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्रात लोक दुसरीकडे जात असतील, ती लोक खूप मेहनत करतात मित्रांनो. आणि ती मेहनत करण्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. ओके. तर दिस कीप इन अ माइंड. आता महत्वाचा प्रश्न आहे, नॅशनल लेवलला जे तुम्ही जॉब करता ह्या ठिकाणी, तर तुम्ही वेगवेगळ्या पोझिशन, क्लरिकल आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, कॉम्प्युटर जॉब आहेत, ह्या प्रकारच्या जॉब. आणखीन एक गोष्ट आहे, आता जे रिटायर्ड लोक जे डिफेन्सचे असतात किंवा ज्यांना सिक्युरिटीचा अनुभव आहे किंवा जे काही आहे, दे कॅन ऑल्सो गेट अ गुड एक्सपिरियन्स पोस्ट इन द इंडिया ऑल्सो आउटसाइड, बट दे नीड टू अप्लाय. ओके. आणि मुद्दा मुद्दा ह्या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं, दोज पीपल हु आर वर्किंग or who are working already in the government, they have the better scope to get admission, better scope to get a posting in the this organization because of their good background, good experience. So these are the things which you can think about it. Now, point is that आता बऱ्याचशा जणांना कन्फ्युजन राहतं ह्या ठिकाणी, की बाबा मला कुठे अप्लाय करता येईल, काय करता येईल, कसं करता येईल. तर यू कॅन चेक इट हिअर. ओके. तर तुम्ही बघा इथे 6th याच्यामध्ये, की तुम्ही इंजिनिअरिंग डिसिप्लिन कुठलेही आहेत, डॉक्टर्स, पॅरामेडिक्स, फार्मास्युटिकल, IT चे कुठल्याही क्षेत्राचं आहे. लॉयर बॅकग्राऊंडच्या लोकांना खूप डिमांड असते. पोलीस ऑफिसर, त्यांना सिक्युरिटी, जसं आता जेवढे काही
पीस मिशन आहेत बाहेरच्या जगामध्ये. ओके, त्या याच्यामध्ये पीस मिशन मध्ये पोलीस ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर ह्या लोकांना खूप डिमांड असते. ओके, ऍडमिनिस्ट्रेटर आहे ज्यांना ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे, एन्व्हायरमेंटल एक्सपर्टाईज आहे, अकाउंटंट ऑडिटर्स आहेत, कॉन्फरन्स पीपल आहेत, ह्या लोकांना किंवा इव्हेंट मॅनेजमेंटचे लोक आहेत ज्यांना त्याचा अनुभव आहे, दे कॅन डू इट. ओके, सेफ्टी सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत ते सुद्धा करू शकतात. एव्हिएशन आहे, लॉजिस्टिक सप्लाय म्हणजे प्रोक्युरमेंट जे आहे त्या ठिकाणी ते लोक सुद्धा अप्लाय करू शकतात. पीस कीपिंग, बिल्डिंग एक्सपर्ट, पर्सनल सेक्रेटरीज आहेत त्या लोकांना सुद्धा खूप असतं ज्यांना, कारण दीज आर द रिक्वायर्ड कॅटेगरी. एव्हन आहे ना, दिस द लँग्वेज एक्सपर्ट ज्यांना आता जर्मन नॉलेज आहे, स्पॅनिश आहे, चायनीज आहे, हिंदीवाले आहेत, मराठीवाले आहेत. नॉर्मली मराठी लोकांचे एवढे नाही, कारण आपण त्या 5 कम्युनिकेशन लँग्वेजेस आहेत युएनच्या त्याच्यामध्ये नाहीये. ओके, आणि हिंदी सुद्धा नाहीये, पण बऱ्याचशा ठिकाणी त्याची गरज असते. ओके, तर these are all most of all category people who have been nominated आहे किंवा त्या, यू कॅन गेट अ चान्स टू अप्लाय देअर. मित्रांनो, आपले हे इव्हन जॉब कॅटेगरी आपल्याकडे खूप पुढं याच्यासारखं आहे. आपल्याकडे आता एक 10 मिनिटं आपण शेवटची क्वेश्चन आन्सरला घेऊया, आणि तोपर्यंत मी हे काही एरिया घेतो आणि त्याच्यानंतर विल गो फॉर द युअर डाऊट क्लिअरिंग पॉइंट ऑफ हिअर्स. मित्रांनो, तुम्ही एक बघा, मी तुम्हाला वर्ण हे नाही करत, मी खालून जातो जी P5 आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. हे 2 स्लाइड खूप महत्वाचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कळेल की काय काय गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. सगळ्यात ज्या पोस्टिंग मोठ्या ज्या पोस्टिंग असतात, ओके, तिथून स्टार्ट करता मी इथून स्टार्ट करतो जेणेकरून तुम्हाला कळावं. ओके, हा, स्टार्ट विथ द सेक्रेटरी जनरल. सगळ्यात युनायटेड नेशनचा सेक्रेटरी जनरल हा सर्वात हायेस्ट पोझिशन आहे. सेक्रेटरी जनरल जेव्हा असतो, तो त्याच्या बाजूला 193 देशाचे ऑफिशियल सॉरी, 193 देशाचे पंतप्रधान और राष्ट्रपती उभे असतात मित्रांनो. तर तुम्ही समजू शकता युएनचं स्टेटस किती मोठं आहे, सेक्रेटरी जनरलचं स्टेटस किती मोठं आहे. त्याच्यानंतर जे स्टेटस असतं डेप्युटी सेक्रेटरी जनरल आणि अंडर सेक्रेटरी जनरल आणि असिस्टंट सेक्रेटरी जनरल यांची सॅलरी सुद्धा अराउंड 2.5 लाख डॉलर असते. इट गोज अराउंड अबाव 1.5 to 2 करोड. मित्रांनो, प्रोफेशनल जॉब इथं आहेत P1 to P5 लेवल. ओके, P1 कॅटेगरीमध्ये ती लोक असतात ज्यांना एक्सपिरियन्सची गरज नसते, आणि P2 लेवलमध्ये त्यांना 3 वर्षाचा अनुभव गरज आहे, P3 मध्ये 7 वर्ष, P4 मध्ये 10, P5 मध्ये 15 इयर. तर मित्रांनो लक्षात घ्या, P1 to P5. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की P1 to P5 समजा आता मला अप्लाय करायचे भारतामध्ये, तर मी P1 to P5 आपल्या कंट्रीमध्ये अप्लाय करू शकत नाही, कारण मी प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये इंटरनॅशनल स्टाफचं पोस्टिंग मला भारतात नाही, मला बाहेरच घ्यावी लागते. दीज आर द व्हेरी काइंड ऑफ रूल इन द युनायटेड नेशन. मला प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये जायचं असेल तर आय हॅव टू अप्लाय आउट ऑफ माय ओन कंट्री. ओके मित्रांनो, तर मला आता जायचं नाही आणि मला भारतातच पाहिजे, तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय अप्लाय होतं, तर हे वरती बघाल, नॅशनल प्रोफेशनल ऑफिसर. त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी असतात. NO नॅशनल ऑफिसर, ABCD. ABCD मध्ये AB म्हणजे खूप ज्युनियर, B मध्ये थोडं सिनियर, C मध्ये थोडं आणखीन सिनियर, आणि D मध्ये म्हणजे अराउंड 10 इयर 15 इयरचा अनुभव लागला, जसं आपला P कॅटेगरी. फील्ड सर्व्हिस जॉब असतात FS, त्याला 4 to 7 असतात. त्याच्यामध्ये 6 वर्ष, 8 वर्ष, 10, आणि सॅलरी इज वेल गुड, म्हणजे 20 to 30 लाख अभाव सर्व्हिस असते मित्रांनो. खूप ज्युनियर असेल तर अराउंड 15 लाखापर्यंत स्टार्ट होते. जनरल सर्व्हिस मध्ये ट्रेड कॅटेगरी, लोकल लँग्वेज टीचर, ट्रेड कॅटेगरी, सेक्युरिटी, CS म्हणजे सेक्युरिटी, अशा टाईपचं असतं. UN व्हॉलेंटियर्स आहे. इंटर्नशिप मध्ये मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यावर आपण डिटेल पुन्हा बघूया. नंतर कन्सल्टंट मी बोललो, इंटरनॅशनल NGO, आणि यंग ज्युनियर प्रोफेशनल प्रोग्राम जे आपण आता बोललोय. आपण याच्यानंतर याच्यावर डिटेलमध्ये आपण जाणार आहोत मित्रांनो. तर मुद्दा मला ह्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं की दिस इज द काइंड ऑफ थिंग you can consider while you are preparation also, while doing your preparation for UPSC MPSC. आणि जी मित्र कंपनी नॉर्मल याचा विचार करतात, ज्यांना दोज हु आर डेडिकेटेड फॉर दिस वन, दे कॅन ऑल्सो थिंक फॉर इट. ओके मित्रांनो, तर मी ह्या ठिकाणी काही आपण आता क्वेश्चन घेऊया आणि त्याच्यानंतर वी विल गो फर्दर अहेड. चार्ट बॉट मध्ये काही क्वेश्चन आहेत.
आपल्याकडे 10 ते 12 मिनिटं आहेत. तुमचे काही क्वेश्चन असतील काही अगोदरचे तेही ते करू शकता, नाही तर आपण पुढे जाऊया. पहिला क्वेश्चन आहे निलेश जांभुरे, कॉमर्स फील्डसाठी कोणते आहे? कॉमर्ससाठी खूप ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत. यू हॅव लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. जसं तुम्ही इंटरनॅशनल ट्रेड याच्यामध्ये इट डिपेंड अपॉन युअर ओन कॅपेबिलिटी, तुमचा अनुभव काय. आणि जर तुम्ही नवीन असाल तर यू कॅन अप्लाय इन द यंग प्रोफेशनल प्रोग्राम. जर तुमच्याकडे अनुभव असेल, एक्सपर्टाईज असेल, यू कॅन अप्लाय इन द P1 कॅटेगरी ऑल्सो. ओके. तर देर इज अ नो प्रॉब्लेम वेदर यू आर फ्रॉम द कॉमर्स बॅकग्राऊंड, आर्ट बॅकग्राऊंड, असं काही नाही. इट इज अप टू यू. हर्षल महाजन, तुम्ही अब्रॉडची सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचे डिटेल्स एक्सप्लेन करत आहात का? आता मी आता जेव्हा यंग प्रोफेशनल प्रोग्रामवर जाईल त्यावेळेस मी इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशनच्या एक्झाम बाबतीत पूर्ण डिटेल बाबतीत सांगेल मी. त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये असणारे ह्यामध्ये तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला काय काय पुस्तकं राहणार, त्या ठिकाणी कुठे तुम्हाला अवेलेबल स्टडी मटेरियल राहील, आणि हाऊ कॅन यू अप्लाय दॅट, आय विल टेल यू. प्राज्वल, द हा प्राज्वल, द लिजे लेसन ऑफ क्लास 10th एनसीईआरटी सायन्स. ओके. प्राज्वल म्हणतोय हाऊ वी शुड प्रिपेअर फॉर युपीएससी एमपीएससी ड्युरिंग द एमबीबीएस जर्नी. ओके. एक लक्षात घ्या, मला शॉर्ट मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो या ठिकाणी. इथे 1 मिनिट घेतो जी सगळ्यांसाठीच कामाचं असेल, की बेसिकली तुम्हाला फाउंडेशन करण्याची गरज आहे. इट इज नॉट ओनली द एमबीबीएस. तुम्ही बीए करा, बीकॉम करा, किंवा त्यांनी कसा अभ्यास करायला पाहिजे, एम ए करताय त्यांनी कसं. पहिल्यांदा एक गोष्ट आहे, सगळ्यांनी तुमचा जो सिलॅब जनरल स्टडीज आहे, एनसीईआरटीची हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, ही पुस्तकं वाचून त्यांच्या नोट्स बनवणं गरजेचं. नंतर जिओग्राफीचे तुम्ही अटलास वाचणं, त्याचे चॅंगलिंगचे पुस्तक वाचणं, एनसीईआरटीचे नोट्स काढणं, हे गरजेचं आहे. क्वालिटीसाठी तुम्ही लक्ष्मीकांत वाचू शकता किंवा डी डी बासू वाचू शकता. इकॉनॉमीसाठी रमेश सिंग आहे. ह्या पुस्तकाच्या नोट्स काढणं हे खूप गरजेचं आहे. तुमच्या रायटिंग स्किलसाठी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं, क्वेश्चन बँक सॉल्व्ह करणं. तुम्हाला एक ठोकळा असतो, आपला गाईड असतं युपीएससी एमपीएससीचं, आर्यन पब्लिकेशन आहे, किंवा मॅक ग्रिलचं पब्लिकेशन आहे टाटाचं, ते तुम्ही हे करू शकता. आणि नंतर तुम्हाला काय ऑप्शन घ्यायचा आहे. तुम्ही मेडिकलचे असाल तर मेडिकल सायन्स घेऊ शकता. तुम्ही आर्टचा आहे तर हिस्ट्री. आणि ज्याला समजा मेडिकल असून तुम्हाला आवडत नसेल, आणि इफ यू लाईक टू टेक द हिस्ट्री, यू कॅन टेक दॅट वे. अँड दॅट वे यू कॅन प्रिपेअर. अँड पॉइंट इज दॅट बिफोर कम्प्लिशन ऑफ युअर internship or तुमचं फायनल इयर, you should complete everything. You should complete your study. You should have the all question papers all in that way. Okay मित्रांनो. Mihir, I am preparing for banking, POS and RBI. As you told, think bigger. My aim is World Bank officer. So what kind of expertise needed in MBA economics? मिहिर, एक लक्षात घ्या, खूप छान आहे. मला खूप बरं वाटलं, म्हणजे बिकॉज ऑफ दिस सेशन, इफ वन ऑफ द स्टुडंट इज थिंकिंग अबाउट वर्ल्ड बँक आणि उद्या तुम्ही तिथे गेला तर आम्हाला खूप अभिमान वाटेल. तर बेस्ट ऑफ लक. लक्षात घ्या, तुम्ही जे तयारी करताय बँकिंग, पीओएस आणि आरबीआय, तर आता तुम्ही करताय, तर हे जे तुम्ही आता तयार करताय, तर सेम काइंड ऑफ स्टडीज जे तुम्ही आरबीआय असेल, ग्रॅज्युएशनचा अभ्यास आहे, तोच सिलेबस तुम्हाला इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिस कमिशन यंग प्रोफेशनल प्रोग्राम मध्ये विचार. काही फरक नाही, फक्त तुम्हाला अक्कल लावून लिहायचंय. रायटिंग स्किल पाहिजे तुम्हाला. जी गोष्ट 20 ओळीमध्ये लिहायची आहे, ती तुम्हाला 5 ओळीमध्ये कसं बेस्ट लिहिता येईल, तेवढीच फक्त तुम्हाला काय करायची आहे, कॅपॅबिलिटी वाढवायची मित्रांनो. तुम्हाला काही वेगळं, आरबीआयचा अभ्यास केलाय, बँकिंगचा अभ्यास केलाय, याच्यापेक्षा नॉलेज काहीच नाही का लागत नाही इंटरनॅशनल मध्ये. पटते तुम्हाला? तुम्हाला पटत नसेल, यू शुड गो टू द वेबसाईट विच आय हॅव गिवन यू, स्टडी इट, and when you come next week, ask me the question, ask me the book, ask me the strategy, ask me the how should I go ahead. I will be most happy. Okay, Mihir?
आणि वाचून मला पुढे विचारा, मी सांगेल सगळं. आणि इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन सेंड मी मेल. आणि मला आनंद वाटला मिहिर. सॉरी सर, आय कॅनॉट कम्प्लीट दिस सेक्शन ड्यू टू द इंटरनेट इश्यू. नो इश्यू बेटा. आय हॅव बिल्ट अ करियर चार्ट. शाल आय डिस्कस विथ यू इन द मेल? डेफिनेटली करा मिहिर. प्रीती, बीएससी सीबीझेड ग्रुप नंतर काय जॉब आहे? खूप जॉब आहे, तुम्हाला काय पाहिजे सांगा. बीएससी नंतर तुम्ही इंटरनॅशनल मध्ये तुम्ही सगळ्या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुम्हाला भारतात काय करिअर करायचं असेल तुम्ही मला विचारू शकता किंवा मेलमध्ये विचारा. आरबीआई की तैयारी कैसे करें? आरबीआई की तैयारी मैं नेक्स्ट टाइम बताऊंगा. ओके. मिहिर, केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी समजलं. प्रीती, ओके. नोट. केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी जो ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये जॉब खूप आहे. तुम्हाला प्रश्न जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये प्रॉम्प्टिंग बरोबर करावं लागतं, त्याच्यानंतरच उत्तर बरोबर येतं. एआय मध्ये तसं तुम्हाला प्रश्न एकदम क्लिअर विचारला तर उत्तर मला बरोबर देता येईल. तुम्हाला कुठले जॉब अपेक्षा आहे, कुठे अपेक्षा आहे आणि काय अपेक्षा आहे, तर मी उत्तर चांगले देऊ शकेल. ओके. प्रीती, उर्मिला, सो आय एम प्रिपेरिंग फॉर लॉ. व्हॉट जॉब opportunities आर देअर फॉर दॅट? Urmila, there are the huge job opportunity in the world market. First is you can be in law expert, law assistant, law advisor. You can go there. नंतर तुम्ही भारतामध्ये डिफेन्स मध्ये देर इज अ सेपरेट एक्झाम फॉर द लॉ. भारतामध्ये देर इज अ स्टेटमध्ये वेगवेगळ्या एक्झाम असतात लॉच्या. FMCJ फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, FC JM फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. तर these are all opportunities are there. You can, if you have any doubt you can ask me. सर माझी हँडरायटिंग सिम्पल आहे आणि स्पीड कमी आहे. मला MPSC एक्झामची तयारी करायची आहे. मेजर फिजिक्सला आहे सर. फिजिक्स कधीच घेऊ नको बेटा. तुमची सिम्पल आहे रायटिंग आणि स्पीड कमी आहे तर फिजिक्स कडे कधीच जाऊ नका. मला असं वाटतं यू शुड गो फॉर हिस्ट्री, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असे काही घ्या. रायटिंग वाढवा, लिहा, मेहनत करा 18 तासच. सोहेल, सुषमा, प्लीज गिव्ह लिंक. प्राजोळ, एनसीईआरटी सायन्स वाचत असताना जर आपल्याला केमिस्ट्रीमध्ये एखाद्या धड्यात अडचण येत असेल त्याला स्किप केलं तर चालेल का? चालेल बेटा, एखादा चॅप्टर केला चालेल, नो इश्यू. पण बाकीचं प्रत्येक गोष्ट स्किप करण्याचा प्रयत्न करू नका. हर्षदा, बीएससी नंतर काय जॉब आहे? तुम्हाला कुठं जॉब पाहिजे? UN मध्ये पाहिजे? पाहिजे असेल तर यंग प्रोफेशनल प्रोग्राम यू कॅन अप्लाय मित्रांनो. जर तुम्हाला बाकी ठिकाणी करायचं असेल तर यू कॅन अप्लाय फॉर RRB. असं काय करू, यू कॅन आस्क मी द राईट क्वेश्चन, आय विल टेल यू कुठे पाहिजे. कारण खूप ठिकाणी 100 जॉब आहेत तुम्हाला. तर मला यू आस्क मी द एरिया, आय विल टेल यू. पण खूप जॉब आहे. गौरव सिंग, जॉब ओपनिंग फॉर BSc कम्प्युटर सायन्स स्टुडंट इन द अब्रॉड लाईक इटली, USA. गौरव, यू कॅन अप्लाय इव्हन यू आर इन द कम्प्युटर सायन्स असाल तर यंग प्रोफेशनल प्रोग्राम मध्ये असाल. इफ यू आर लेस दॅन 32 year, if you are above and you have experience, you can apply on the deputation, short term contract or consultant. I told you on the website you can go and study. Next time you ask me what are the things which are available there. BA नंतर काय जॉब आहे? भरपूर जॉब आहेत तुम्हाला. BA इंटरनॅशनल आहे. तुम्हाला खाली BA नंतर जॉब असे डायरेक्ट नसतात. BA मध्ये तुम्ही जर जॉब केला तर यू कॅन गेट अ क्लरिकल, RRB, RRC देऊ शकता. BA नंतर तुम्ही केलं तर TED करू शकता. TGT, PGT, TGT बनवू शकता. तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागेल. BA नुसतं म्हणून नाही होत. तुम्हाला यू हॅव टू गेट अन एक्सपर्टाईज. इफ यू डोंट हॅव एक्सपर्टाईज यू हॅव टू गिव्ह द एक्झाम मित्रांनो. ओके. सुप्रिया, व्हेअर कॅन वी कॉन्टॅक्ट युअर मेल ID? आय पुट अप हिअर. मित्रांनो, माझ्या सोशल मीडियावरती सुद्धा तुम्ही जाऊन पुटअप करू शकता. मला थोडा आता वेळ भेटत नाही, पण मेलला मी तुम्हाला पटकन रिप्लाय करून टाकेल. ओके. ओके. याच्यामध्ये BSc नंतर काय जॉब? जॉब फॉर BSc कॅम्प्युटर. BA नंतर काय? व्हेअर कॅन वी कॉन्टॅक्ट? मेल पाठवलाय मी. प्राजोल सर, आपण करताना अभ्यास केलाय मित्र त्याच्या, आणि तो अभ्यास केल्यामुळे माझं फाउंडेशन खूप झालं प्राजोल. आणि MBBS करताना जर तुम्ही मेडिकल सायन्स, तुम्ही जर जनरल स्टडीज बरोबर केलं, हे जनरल स्टडीज तर ऑटोमॅटिक होऊन जातं. आणि जर तुम्ही मेडिकल सायन्स जर UPSC ला घ्यायचं ठरवलं तर तुमचा पूर्ण अभ्यास बिफोर कम्प्लिटिंग युअर बिफोर कम्प्लिटिंग युअर इंटर्नशिप यू आर इलिजिबल और यू आर कॉन्फिडेंट टू अपियर फॉर द एक्झामिनेशन. गौरव,
PSI पोस्ट साठी ऑब्जेक्टिव्ह असतो का? आपण 5 मिनिटं घेऊ शकतो ना पुढे बेटा? हो सर. सो PSI पोस्ट साठी ऑब्जेक्टिव्ह असतो का एमपीएससी ग्रुप बी? ऑब्जेक्टिव्ह प्रिलिम असतं. PSI मध्ये आहे ऑब्जेक्टिव्ह. बघून घ्या त्याच्यामध्ये. अडचण आली तर मला मेल करून विचारा. सनिका, डेप्युटी कलेक्टरची प्रमोशन कलेक्टर मध्ये होण्यासाठी काय ड्युरेशन असतो? 15 ते 20 वर्ष ॲव्हरेज. BA नंतर काय करायचंय? मला तुम्ही हे क्वेश्चन विचारा पॉइंटेड. आता काय करायचं याचं खूप आहे. तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे ते विचारलं तर मला सांगता येईल. 100 गोष्टी आहेत करायला. ओके. BA नंतर तुम्ही लॉ करू शकता, BA नंतर एमपीएससी करू शकता, BA नंतर PSI करू शकता, BA नंतर तुम्ही RRB करू शकता, BA नंतर तुम्ही MA करू शकता, BA नंतर तुम्ही प्रोफेसर बनू शकता, BA नंतर तुम्ही इंटरनॅशनल मध्ये ऑर्गनायझेशन मध्ये वर्ल्ड बँक किती अप्लाय करू शकता तुम्ही. पण डिपेंड अपॉन युअर एक्सपर्टाइज अँड युअर ॲबिलिटी. अतुल, एमपीसी ची तयारी करता आहे तर मला वाटते की आपण आता इंटरनॅशनल ऍडमिशन सर्व्हिस मध्ये जायचे तर तिथं जाण्याकरता काय करावं लागेल? अतुल, युपीएससी करा. खूप छान प्रश्न आहे, सगळ्यांसाठी गोड प्रश्न आहे हा. युपीएससी तुमचं प्रायमरी टार्गेट आहे. ओके. त्याला तुम्ही चेंज करू नका. तुम्हाला ते करायचं. तुम्ही आता दिवसातनं 1 घंटा काढा. जेव्हा तुम्हाला बोर होईल, त्यावेळेस तुम्ही युनायटेड नेशन, वर्ल्ड बँकची स्टडी करा वेबसाईटची. तिथे काय-काय लागतं ते बघा. तुम्हाला कळेल की जे तुम्ही अभ्यास करताय तेच विचारतायत. तुम्ही जे सी-सॅटची तयारी करताय तेच क्वेश्चन तिथं आहेत. तुम्हाला प्रिलिममध्ये तुम्हाला तुमच्या प्रिलिममध्ये तुमचा डाटा उद्या डाउन होणार. म्हणजे फिल्टर होणार तुमचे सीव्ही. मग त्याच्यातनं जे काही सिलेक्ट होतात त्यांची एक्झाम होणार. एक्झाममध्ये जे यूपीएससी गेले त्याच्यापेक्षा काही वेगळं येत नाही मित्रांनो. तुम्ही हसाल. फक्त रायटिंग स्किल वाढवावी लागेल, स्वतःची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करा. सगळ्यात महत्वाचं तुमचा सीव्ही पाहिजे बेटा. सगळ्यात महत्वाचे तुमचे गुड लिंक्स पाहिजे. तुमच्या त्या सीव्ही वरती झळकलं पाहिजे. तुमचं कॉलेज चांगल्या कॉलेजमधनं पास आउट पाहिजे. तुमचे मार्क चांगले पाहिजे. तुमचं लिखाण छान पाहिजे. ह्या आणि तुमचं काहीतरी सीव्ही मध्ये बेस्ट पाहिजे. कारण इंटरनॅशनल सिव्हिल सर्व्हिसच्या युनायटेड नेशनच्या याच्यामध्ये हजारो लाखो अप्लिकेशन जातात. त्याच्यातले फक्त काही हजारच ते फिल्टर करतं एआय. माणूस करत नाही. नंतर मी तुम्हाला सांगणार आहे सीव्ही कसा बनवायचा. खूप मोठं शस्त्र, अस्त्र, तंत्र, मंत्र आहे हा. आणि त्यासाठी तुम्हाला चांगले गायडन्स पाहिजे, चांगले सीनियर पाहिजे जे तुम्हाला मदत करू शकतो. गुड क्वेश्चन स्टडी करा. नेक्स्ट याच्यामध्ये मला विचाराल. सुयश, BA नंतर इव्हेंट मॅनेजमेंट खूप छान करता येईल. सायली, UNDP मध्ये खूप करिअर अपॉर्च्युनिटीज आहे. प्रत्येक गोष्टीच्या आणि डोंट थिंक अबाउट UNDP. UN मध्ये 17-18 एजन्सी आहे. WHO, UNDP, UN, हाय SCR, युनेस्को, युनिसेफ, ILO सगळं आहे. त्याच्यात प्रयत्न करा. ओके. स्टडी करा. त्याच्यामध्ये इन्स्पायरावरती जाऊन तुमचं अकाउंट ओपन करा. BSc नंतर MCA करा. जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल MSc मध्ये तर तुम्ही MCA करून घ्या. सुषमा, बीकॉम नंतर काय चांगले ऑप्शन आहे? खूप आहे. आता क्वेश्चन मला वाटतं खूप झाले, तर शेवटचे खूप आहेत. आता 5 मिनिटं झालेत, एक्स्ट्रा घेतले आपण. RRB प्रिपरेशन हे काय आहेत. नेक्स्ट वेळेस मला तुम्ही पहिले स्टार्टिंगला क्वेश्चन टाकत चला, जेणेकरून मी ते प्रश्न पहिल्यांदा घेत जाईल मित्रांनो. नाऊ वी शुड RRB अगोदर घेतले तुम्ही. जुनी माझी आपली जी ही आहे लिंक आहे, जे करिअर कट्टाचं युट्यूब, त्याच्यावर चेक करायला सगळं दिलेलं आहे मित्रांनो. ओके. तर इथे आपण थांबूया. थँक्यू. प्लीज. थँक्यू. येस, थँक्यू सो मच सर. अगदी नेहमीच्या तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे आजही आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी या विषयावर तुम्ही सर्व सर्व विद्यार्थ्यांना समजेल असं आणि सविस्तर मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे मी पर्जन्य अंजुटगी आपले आभार मानते. आणि महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत सुरू असणारा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधींची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या कारणासाठी सुरू असणारा 52 आठवड्याची संवाद शृंखला हा उपक्रम. तर या उपक्रमाच्या माध्यमाने माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर आज आपण सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानते.
आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही संधी मिळत आहे. त्याबद्दल करिअर कट्ट्याचे अध्यक्ष माननीय यशवंत शितोळे सर यांचेही खूप खूप आभार. आणि आपण सत्राच्या शेवटाकडे जात आहोत. तर जाता जाता विद्यार्थ्यांना एक छोटीशी विनंती आहे माझी, की पुढच्या सत्राच्या वेळेस सरांना प्रश्न विचारताना कृपया जो सत्राचा विषय आहे त्या संदर्भाने प्रश्न विचारा. तुम्ही जर नव्याने जॉइन होत असाल, नव्याने जोडले जात असाल या सत्रासाठी, तर आधी कोणते विषय झालेले आहेत याची माहिती घेऊन तुम्ही जॉइन व्हा. आधीचे सत्र पाहून घ्या. म्हणजे आपल्याला जे सत्र सुरू आहे त्याविषयी सरांचं जास्त मार्गदर्शन घेता येईल. तो वेळ आपल्याला तिथे देता येईल. तर आजच्या सत्रासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभार सर. पुन्हा पुढच्या रविवारी आपण निश्चितच भेटूया. आणि सर, सातत्याने तुम्ही आम्हाला वेळ देत आहात याविषयी खरंच खूप आभार. धन्यवाद सर.